माझा तरी अंदाज आहे की 1 लाखापेक्षा जास्त फरकाने नवनीत राणा ह्या निवडून येतील। आपल्यासोबत भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आपण त्यांच्याशी बोलूया। 4 तारखेला लोकसभेचा निकाल आहे, काय वाटते 400 पार होईल? निश्चितच, कारण सामान्य माणसांनी यावेळेला हा देश मोदीजीच्या हातात पुन्हा द्यायचं हे ठरवलं आहे। आणि विशेषतः महिलांनी, ग्रामीण भागामधला जो गरीब वर्ग आहे, शहरामधला गरीब वर्ग आहे, ज्यांच्यापर्यंत राशन सातत्यानं पोचत आहे, योजना पोचतात आहे, त्या माणसांचं ठरवलं की एवढं चांगलं काम करणारा माणूस जर आपल्याला प्रधानमंत्री आहे तर तोच आपल्याला भारतासाठी पुन्हा नेतृत्व देणारा असला पाहिजे। आणि त्यामुळं कितीही विरोधकांनी जातीचे फंडे करून पाहिले, अनेक अफवा उडून पाहिल्या, अनेक टीका करण्याचा प्रयत्न केला, तरी लोकांनी निश्चित ठरवलेलं होतं की मोदीजींनाच प्रधानमंत्री बनवायचं। आणि त्यामुळं 400 पारचा आकडा निश्चितपणे जाईल हा माझा विश्वास आहे। लोकसभेचा शेवटचं मतदान होणार आहे आणि आज सायंकाळी अनेक वृत्तवाहिनींचे, एबीपी माझाचा पण, एबीपी न्यूजचं, सगळ्यांचंच येणार आहे एक्झिट पोल। काय वाटते एक्झिट पोलमध्ये काय आकडा राहू शकते भाजपचा, तुम्हाला असं वाटतं? एक्झिट पोलमध्येही तोच आकडा येईल। आणि मला तर अनेक वेळा तर आता असा अनुभव आहे की मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये आणि छत्तीसगडमध्ये एक्झिट पोल भीत दाखवत होतं की कमी जागा येतील, त्याच्यापेक्षा जास्त परफॉर्मन्स भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे। म्हणजे छत्तीसगड तर कधीच दाखवल्या गेलं नव्हतं की छत्तीसगडमध्ये सरकारी भारतीय जनता पक्षाचं येऊ शकतं। साधारणतः टाईट फाईट आहे वगैरे वगैरे एक्झिट पोल म्हणायचं, पण छत्तीसगडमध्ये सरकार आलं, मध्य प्रदेशमध्ये म्हणायचे की येईल सरकार पण थोडंसं मार्जिननी येईल, तर तिथे एकदम 136पेक्षा 160पर्यंत सीट आल्या। आणि त्यामुळं एक्झिट पोल जेवढं म्हणत असेल त्याच्यापेक्षा प्लस खूप समोर भारतीय जनता पक्षाच्या सीट येतील हा अनुभव आहे। आणि तसंच यावेळेला होईल। काँग्रेसने एक्झिट पोलवर बहिष्कार घातला, काय वाटतं? तर काँग्रेसवाल्यांना हे समजलं, जे मी आता बोलतो आहे ते त्यांनाही कळतं। आणि त्याच्यामुळं त्यांना त्या एक्झिट पोलमध्ये जाऊन कशाला आपलं हसं करून घ्यायचं असं त्यांच्या मनात आलं असेल। परंतु खरं जर पाहिलं तर राजकारणात असणाऱ्या किंवा कोणताही पक्ष असणाऱ्या त्या पक्षांनी निवडणुकीला, एक्झिट पोलला, निकालाला हे सामोरं जावंच लागतं। आणि हे पहिल्यांदा थोडी एक्झिट पोल होते, याच्या अगोदरही एक्झिट पोल होता। जर एक्झिट पोलवर विश्वासच नाही तर अगोदरच्या एक्झिट पोलमध्ये तर त्यांनी चर्चेमध्ये भाग घेतला होता। पण आता यावेळेला त्यांना निश्चितपणे माहीत आहे की एक्झिट पोलमध्ये सुद्धा आपण हारणार, 4 तारखेला सुद्धा हारणार। आणि त्याच्यामुळं त्यांनी काढता पाय घेतला असेल असं मला वाटतं। शेवटचा प्रश्न, अमरावतीमध्ये काय वाटते, नवनीत राणा किती मतांनी निवडून येतील आणि बळवंत वानखेडे पराभव होणार असं वाटतं? ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये विशेषतः ज्या लोकांपर्यंत योजना पोचल्या ते लोक बोलले नाही, म्हणजे बोलतही नाहीत, ते हुकल नसतात। राजकीय माणूस जास्त हुकल असतो। आणि जे राजकीय लोक या निवडणुकीमध्ये पाहिलं ते काँग्रेसच्या बाजूनं काही बोलणारे, काही अफवा उडवणारे जरी जास्त असले तरी सामान्य वर्ग जो होता, विशेषतः महिला ज्या होत्या, ह्या युवा वर्ग होता, त्या संपूर्णतः नवनीत राणाच्या बाजूने होत्या, त्या संपूर्णतः मोदीजींच्या बाजूने होत्या। आणि म्हणून माझा तरी अंदाज आहे की 1 लाखापेक्षा जास्त फरकाने नवनीत राणा ह्या निवडून येतील आणि अमरावतीचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे। तर हे होते भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।